इंद्रा, ए इंद्रा, इंद्रा, काय झालं मला ती? हो इंद्रा कुठेच दिसत नाहीये. त्याच्या रूम मध्ये बघितलं मी. विक्रांत म्हणाला होता मीटिंग वरनं त्याला यायला लेट होणार आहे, पण अजून आला नाही. विक्रांत, ए विक्रांत. हॅलो. एवढा उशीर नाही होत त्याला. काय रे इंद्रा कुठे आहे? तू म्हणाला होतास ना मीटिंग वरनं त्याला यायला उशीर होणार आहे, पण तो अजून आलेला नाहीये. त्याचा फोनही लागत नाही. गेला कुठे तो? हो काकी, मी म्हणालो होतो त्याला उशीर होईल, मीटिंग आहे. म्हणजे मलाही आत्ताच कळलं की तो फॅक्टरीत मीटिंगला नव्हता गेला. काय काय? इंद्रा फॅक्टरीत गेलाच नाहीये? मग गेला कुठे तो? राणी कुठे? तिला बोलवा, तिला विचारा, तिला माहिती असेल. चिकू, राणीला बोलव जा, तिला माहिती असेल इंद्रा कुठे आहे ते. हो भाऊजी. मला पण राणी सकाळपासून दिसलेलीच नाहीये. काय चाललंय काय हे? राणी नाही, इंद्रा नाही घरामध्ये. नाही, इंद्रा फॅक्टरीत गेलाय, मग राणी कुठे आहे? विक्रांत, तुझ्याबरोबर पुढे आली होती ना राणी? नाही, आमच्या गाडीत मी, आजूब्रो, काकी आणि विक्रांत आलो. काय? तुमच्या गाडीत नव्हती? मग ती आमच्या गाडीतही नव्हती, कारण आमच्या गाडीतनं मी, हे आणि उर्मिला, आम्ही तिघच जण आलो. हो. अरे देवा, मग गेली कुठे ही पण? आई, राणी त्या शॉप मध्ये तर अडकली नसेल ना? अशी कशी अडकेल ती? आता इथे नाहीये म्हटल्यावर मग कुठे असणार आहे ती? मग दादू तिथून निघाला की तो तिथेच अडकलाय. दादू तिथून निघाला की तो तिथेच अडकलाय. मला असं वाटतं की चिकू म्हणते ते बरोबर आहे. इंद्रा आणि राणी बहुतेक त्या शॉपमध्येच अडकले असतील. पण कसं शक्य आहे ते? इंद्रा कसा अडकेल? तो तर मीटिंग साठी जाणार होता ना. अगं पण मम्मा, दादू फॅक्टरीत पोहोचलाच नाही ना. हो, पण आम्ही निघालो तेव्हा त्याची गाडी पण दिसली नाही तिथे. काकी, गाडी सर्व्हिसिंगला नव्हती का दिली काल? हो. अरे देवा, म्हणजे माझा इंद्रा रात्रभर त्या दुकानातच राहिला की काय? अयो, शक्यता नाकारता येत नाही. असं कसं शक्य आहे? इंद्रा कसं राहील तिथे? नाही नाही, आपल्याला लगेच जाऊन बघितलं पाहिजे त्या दुकानात. दादा प्लीज जरा लवकर उघडा ना. अहो रात्रभर पोरं आतमध्ये आहेत. इंद्रा, ए इंद्रा, इंद्रा, इंद्रा मॅडम. इंद्र सर, काय चाललंय सगळं? आरामात. आहोत ना, मी बाहेर थांबतो. आरामात होते, तुमचं होऊ दे. 1 मिनिट फक्त.
सावकाश. आई अगं काल खूप थंडी वाजत होती रात्री, म्हणून आम्ही त्या साड्या पंघरल्या. वाटेल ते बोलू नकोस. अहो तुम्ही चिडताय कशाला? आता दोघं झोपले साडी पांघरून. नवरा बायको आहेत ते, त्यात बिघडलं कुठे? सगळंच बिघडलंय. अजून बिघडलं नाहीये, पण मालती काकेकडे बघून असं वाटतंय की आता नक्कीच बिघडेल. कळत नाही का तुम्हाला? अडकलात कसे? काकला गाण ठेवल्यात? अहो आता ते अडकले यात तुम्ही कशाला चिडताय? अहो चिडू नको तर काय करू? हे काय लहान आहेत का अडकायला? घरचे काळजी करत असतील एवढंही कळत नाही का यांना? याच्या काळजीने माझा जीव गेला असता आणि हा इथे हिच्या बरोबर. इथं म्हणते ना हिनीच मुद्दाम ह्याला अडकवलंय. आई काय बोलतेय तू? आता तुमचे आरोप पुन्हा सुरू झालेत का? आता इथे वाद नकोत, आपण घरी जाऊयात. चला निघूया. चला रे चला. आई 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 ऐक ना. हे बघ, आय एम रिअली सॉरी. आई 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 बघतो. काकी 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 तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मला ते रागावले आहेत, होतील शांत. त्यांच्याशी आपण नंतर बोलूया. तुम्ही आधी आवरून घ्या ना. मूर्ख का ग तू? अक्कल नाहीये तुला? हा असा प्लॅन करतात का? हा डाव होता तुमचा? काय झालं? राणी आणि इंद्राला मला वेगळं ठेवायचं होतं, पण ते दोघं जण एकत्र रात्रभर त्याच शॉपमध्ये होते. अय्यो मी काय करू? मी त्या राणीला अडकवण्याचा प्लॅन केला होता फक्त. आता इंद्रा भाऊजी तिथे कसे गेले मला काय माहिती. हो पण तरी तो अडकला ना. दोघं एकत्र राहिले ना. काय उपयोग झाला तुझ्या प्लॅनचा? आणि तू रे विक्रांत, इंद्रा मीटिंगला गेलाय का नाही याची खात्री नाही करता आली तुला? आधीच कळलं असतं ना आपल्याला. एवढी साधी अक्कल नाहीये का तुम्हाला? आले मोठे प्लॅन करतायत. काकी मला कसं माहित? अय्यो आम्हाला वाटलं. काय वाटलं? खात्री करून घेता येत नाही का? अर्थवट प्लॅन करायचे. दोघांना कुठल्या कामाचेच नाही आहात. काय झालं? हिचं काय एवढं डोकं फिरलंय? ऐकलं नाहीस का? त्या दोघांना तिला वेगवेगळं बघायचं होतं. आम्ही दुकानात गेलो, दोघं साड्यांमध्ये गुंडाळून शेजारी शेजारी झोपले होते मस्त. काय? डोकं फिरणार नाही तर काय होणार? काय सांगतोयस? मी यायला पाहिजे होतं रे, म्हणजे मला लाईव्ह बघता आलं असतं. आपलं काही चुकलं का? ती मॅडम केवढ्या चिडल्या. आपलं काय चुकलं त्यात? आपण अडकलो होतो, आपल्या हातात काही नव्हतं. पण त्या केवढ्या रागवल्या. डोंट वरी, मी समजावेन तिला. आणि हे बघ, तू चेहरा पाडून बसू नकोस. आता एवढं काही झालेलं नाहीये. पण नाही कसं? काहीच नीट झालं नाही. मालती मॅडम चिडल्या. तुमचा एवढा वेळ पण फुकट वाया गेला. तुम्हाला काही खायला पण मिळालं नाही आणि झोप पण नीट नाही. असं काहीही झालेलं नाही. माझा काही वेळ वगैरे वाया नाही गेलाय तिथे. उलट उलट मजा आली मला तिथे, कारण मी तिथून माझी छोटी राणी घेऊन आलोय. तुम्ही छोटी राणी घरी घेऊन आलात? हो. मी पण माझा छोटा इंद्रा घरी घेऊन आले. आता मी ही माझी छोटी राणी माझ्या वॉर्डरोब मध्ये ठेवणार. आणि मी हा छोटा इंद्रा माझ्या बॅग मध्ये ठेवणार.
सर आवरलं का? हो हो झालं, एकच मिनिट. अहो आवरा ना लवकर, मालती मॅडम आधीच खूप भडकल्यात. हो हो, एक मिनिट. हो, थँक्यू. चला. अगं माझं घड्याळ कुठे बघितलंस का? नाही. इथेच तर होतं, इथून कुठे जाईल घड्याळ? हिने तर लपवलं नसेल. राणी, घड्याळ दे माझं. मी? हो तूच. मला माहितीये तूच लपवलंयस. हाय का आता? हो मी कसं लपवेन तुमचं घड्याळ? मी हात पण नाही लावणार, विचार पण नाही करू शकत. मागच्या वेळी काय झालेलं घड्याळामुळे विसरलात का तुम्ही? याच्यातच ठेवलं होतं, आता सापडत नाहीये. मला माझं घड्याळ हवंय. या मुलीनी माझ्या इंद्राचं महागडं घड्याळ चोरलंय. ओ हा? अहो असे उभे काय आहात? असं सापडणार आहे का घड्याळ? शोधा ना. मी एकटा शोधू? ऍटलीस्ट हेल्प तरी कर मला. बरं शेवटचं कुठे ठेवलेलं? आता ते माहित असतं तर सापडलं नसतं का घड्याळ? काय हो सर तुम्ही असं कसं विसरलात? वय झालंय तुमचं. चला बघा आता इकडे तिकडे. इडा पिडा टळू दे, शीर धड राहू दे, शिंगासूर नको होऊ दे. काय म्हणालीस तू आता? मंत्र आहे, शिंग नको यायला म्हणून. का? का काय म्हणावं लागतं असं? डोकं आपटलंय ना, मग म्हणावं लागतं. अहो हसू नका तुम्ही, आम्ही सगळेच म्हणतो शिंग नको यायला म्हणून. सॉरी, पण एक सांगू का? असं काही नसतं. अहो असंच असतं, तुम्हाला काहीच नाही माहिती बरं का. कशी आहेस ग तू राणी? म्हणजे तू सोबत असलीस ना की कसलं टेन्शनच नसतं मला. हसत कळत वेळ जातो मला. आता कालचंच बघ ना, कालची रात्र माझ्यासाठी खूप मेमोरेबल होती. कधीच विसरू नाही शकत ती. इंद्रा, हो आलो आलो. चल गेलो. हो चल. मला पण कालची रात्र कायम लक्षात राहील. छोटा इंद्रा सापडला ना मला. ए सांगा ना, काल अडकल्यावर काय केलं तुम्ही? नाही म्हणजे सांगायचं नसेल तर सांगू नका हा. नाही यार, तुम्ही सांगाच. काय केलं? घाबरलात का? खूप धमाल आली. हा धमाल. वा वा वा. म्हणजे काय झालं होतं, मी ते नवीन कपडे घेऊन चेंज करायला गेले ना, आणि मग अचानक तिकडे लाईटच गेली. मी तर खूप घाबरले होते. त्यात दरवाजा पण उघडत नव्हता. मी सगळ्यांना हाका मारण्याचा प्रयत्न केला पण कोणीच आलं नाही. काय माहित कुठून इंद्रजित सर आले आणि मग त्यांनी बाहेर काढलं मला. त्यांच्यामुळे वाचले. ए असं काही नाही हा, उलट हिच्यामुळे मी वाचलो. अरे वा, कसं काय ते पण सांग ना. अरे काय झालं, खूप अंधार होता, मला काही दिसतच नव्हतं, आणि ही एकदम सराईतपणे चालत होती अंधारात. पण शेवटी हिचा हात धरला मी, आणि मग सगळे लाईटचे बटन्स पण हिनेच शोधले. आणि तुम्हाला बटणं सापडणार पण नव्हती. हा, तुमचं सगळं लक्ष त्या पुतळ्यांकडे होतं ना. काय पुतळे? अगं मेनी क्वीन ग. हा सिरियसली दादू? शी यार. नाहीतर काय, सारखे त्या बाहुल्यांकडे बघत बसले होते. हा दादा, काय ऐकतोय मी हे? अरे खरीखुरी बाहुली तुझ्या समोर असताना हे असलं? मला नाही पटलं बाबा हे. पण दादू बी केअरफुल हा, कारण बायकोला अजिबात आवडत नाही आपल्या नवऱ्यानं असं दुसऱ्यांकडे बघितलेलं.
बघितलं काही दोघ जण कसे हसतायत. इंदिरा भाऊजींना तर पहिल्यांदा लाजताना बघतेय मी. ओ प्लीज हा, मी तर फक्त बघत होतो. ही ना बोलत होती त्यांच्याशी लिटरली. अहो काय बोलताय? सांगू का? सांगू? सांग दादू. चिकू काय चाललंय? बास कर. हो ते मजा करताय. अहो पण येस दादू तू सांग. सांगू का? हा? सांगू? कुठे? नाही नाही आता तर सांगावंच लागेल. काय झालं, मी वॉशरूमला गेलो होतो. वॉशरूम मधनं बाहेर आलो, बघतो तर ही पुतळ्याशी बोलते. ऍक्च्युली ती मला समजून पुतळ्याशी बोलत होती आणि जसं तिने मला बघितलं समोर घाबरली लगेच. बास झालं, बास झालं. काय चाललंय तुमचं? अडकले होते ते, कुठे ट्रिपला नव्हते गेलेले. धमाल कसली आहे त्यात? तिथे इंद्रा कसा झोपला असेल, त्यांनी काय खाल्ला असेल, ते कशाचं काही नाही ना कोणाला. मम्मा अगं मी फक्त बास, गप्प राहा तू आता. आणि तू रे विक्रांत, तू मीटिंग अरेंज केली होतीस ना, मग तुला बघता नाही आलं इंद्रा तिथे पोहोचलाय का नाही पोहोचलाय? बरं मी रात्री तुला सांगितलं होतं ना चेक करायला, तर मला काय म्हणालास? नाही मीटिंग उशिरापर्यंत चालते. पण पुढे काय झालंय हे बघावं असं वाटलंच नाही का तुला? एक काम तुझ्याकडनं नीट होत नाही. काही विक्रांतला काही माहित नव्हतं. माझं क्लायंटशी बोलणं झालेलं स्टोअरमध्ये आणि फोनवर असं बोलणं झालं की मीटिंग पोस्टपोन झाली. त्यानंतर मी वॉशरूमला गेलो आणि फोनवरच बोलत बसलो. त्यामुळे कोणाला काही कळलंच नाही. विक्रांतची काही चूक नाहीये त्याच्यात. अशी कशी त्याची चूक नाही? चूक त्याचीच आहे, त्याचीच आहे. त्याने तुला फोन करायला नको, फॅक्टरीत फोन करायला नको. जर त्यांनी तसं केलं असतं ना तू अडकलाच नसतास. त्याच्या हलगर्जीपणामुळे झालंय सगळं. राणी कशी वेळ राणी त्याबद्दल कोणीच काही बोलत अभाव ते दोघ जण आलेत ना आता घरी, त्याच विषयावर कशाला चर्चा करायची? राहो, मार्गशीर्ष महिना सुरू होतोय, आपल्याला मंदिरात जायला हवं. ठीक आहे, आपण सगळेच जाऊया मग. ठीक आहे बाबा, माझं एक काम आहे फॅक्टरीमध्ये, ते करून मी येतो डायरेक्ट. बाय. मी तिथून माझी छोटी राणी घेऊन आलो. मी पण माझा छोटा इंद्रा घरी घेऊन आले. आत्ता वाटतंय गोड कारलं.
विक्रांत अरे बघितलंस कसं बोलीस? सगळ्यांना नोकर समजून ठेवलंय. मुलगा आणि आई दोघं एकसारखेच. गुलाम समजतात आपल्याला. नाहीतर काय, त्या म्हातारीला एकतर काही सुचत नाही. त्या राणीला अडकवण्याचा प्लॅन मी केला आणि ती राणी अडकली पण आता तिच्या मुलाला अक्कल नाहीये, त्याला मी काय करणार आहे? तिथे गेला अडकायला. राणी तिथे एकटीने अडकायला हवी होती. काय गरज होती त्याला तिथे जायची? आता दोघं जण तिथे गेले, अडकले आणि रात्र एकत्र काढली, त्याला मी काय करणार आहे? हे बघ, त्यांना काय करायचं ना ते करून देत. प्लॅन माझा फ्लॉप गेलाय. खाली सगळ्यांसमोर मला ऐकावं लागलंय. माझं साधं कौतुकही केलं नाही. माझ्यामुळे अडकली ना राणी तिथे. तुझ्या कौतुकाचं काय? माझ्या कौतुकाचं म्हणजे माझा प्लॅन होता तो. तुम्हाला तो प्लॅन करता असा? माझ्या प्लॅनमुळे इंद्रा वर गेला असता. वर गेला असता नाही, तो ढगातच जायला पाहिजे. हे बघ विक्रांत, आपल्याला असं चिडचिड करून त्रास करून घेऊन काही उपयोग होणार नाहीये. आपल्याला त्रास द्यायचा तो त्यांना. म्हणजे काय करायचंय? सगळ्यात आधी आपण राणीला बाजूला करूयात. प्रत्येक वेळी ती राणी त्या इंद्राला वाचवते. राणीच राहिली नाही ना तर इंद्राला कोण वाचवणार आहे? त्यामुळे आधी राणी आणि मग इंद्रा. राणी, वहिनी साहेब, तू एकटी हसत होतीस? नाही ग, मी काय वेडी आहे का एकटी हसायला? हो का? पण मला सगळं माहिती आहे. तू दादूचा विचार करत होतीस ना? खरं खरं सांगा. अगं नाही, असं काहीच नाही. राणी प्लीज खोटं बोलू नकोस हा, कारण तुझे गाल बघ किती लाल झालेत. अगं अश्विनी, काय चिडवतेस तू सारखं? बरं ठीक आहे, नाही चिडवणार. पण तू किती लाजली आहे, जरा बघ आरशामध्ये. बघ बघ बघ. तू कसं काय आलीस इथं? थँक्यू. का? कारण मी माझ्या दादूला इतकं हॅप्पी कधीच नाही बघितलं. म्हणजे असं का? अगं मला नाही माहित, पण हे खरंय, हे सगळं ना तुझ्यामुळे होतंय. तू आल्यापासून ना दादू वेगळाच झालाय. मला नाही माहित तू काय केलंयस, पण सांग ना, ही कसली जादू आहे? काय जादू? कसलं काय? काहीच नाही असं. आता कसली जादू ते मला कसं कळणार? ते तर तुमच्यातलं सिक्रेट आहे ना. राणी, मला कळलंय हा तुमचं सिक्रेट. काय? तुम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलात ना? हा? अगं नाही नाही, असं काहीच नाहीये. ते तुझं काय काम होतं का? राणी, मला कटवतीयस का? का विषय बदलतीयस? हे बघ, माझ्या लक्षात आलंय हा, ये प्यार का जादू है भाई. अगं चल गप्प बस, असं काहीच नाहीये. एक मिनिट हा, मला गप्प करून सत्य नाही बदलणार आहे. बरं मला सांग, तुम्हाला जाणवत असेल ना तुमच्यातला बदल? बदल म्हणजे आधी आम्ही नुसतंच भांडायचो, आता आम्ही बोलतो पण, एवढंच आहे. अगं मग हेच परफेक्ट आहे ना. म्हणजे बघ, आधी भांडण, मग मैत्री आणि मग प्रेम. आज काहीच नाहीये, काही तुझं. राणी, असंच आहे आणि ही सुरुवात आहे. सही जा रहे हो आप. हो का? पण तुला कसं माहित ग एवढं सगळं? तू कोणाच्या प्रेमात पडलीयस का? एक मिनिट हा, हे सगळं कळायला प्रेमात पडायची काय गरज आहे? बेसिक नॉलेज ना ठेवावं लागतं. आणि मुळात ना इथे प्रश्न माझा नाहीये, तुमचं. बोला, काय चाललंय तुमचं? काही चाललेलं नाहीये. काय बाबा तुझं नुसतं? राणी, हा ठीक आहे,
सांगायचं नसेल ना तर नको सांगू, परंतु हेच योग्य आहे बालिके. चालू दे तुमचं, तुम्हाला लवकरच तुमच्या प्रेमाची जाणीव होईल असा या चिकूता ड्रामा क्वीनचा आशीर्वाद आहे. हो ना, आणि तुला मिळतील माझ्याकडून फटके, हे पण योग्य आहे ना. अगं जा आता, आपल्याला मंदिरात जायचंय. रेडी होऊन घे पटकन. हो येते. आई तुम्ही काकी काही काम होतं का? काय झालं? आता मला तुमच्याकडनं काही नकोय. एक काम धड जमत नाहीये तुम्हाला. खाली मला तोंडावर पाडून झालं आणि आता तुमच्या रूम मध्ये येऊन तुम्ही गुलगुल गप्पा मारत बसा. तुमचं रक्त खवळत नाही का? आणि आता जर का डोक्यात काही शिल्लक राहिलं असेल ना तर ते जरा वापरा, करा काहीतरी. त्या राणीचा काहीही करून मला बंदोबस्त करायचा आहे. मला तर राणी राणी इंद्राला वेगळं करायचंय. नकोय मला ती माझ्या मुलाच्या आयुष्यात. हो आई, आपण राणीचा नायनाटच करणार आहोत. आता त्याच विषयावर आम्ही बोलत होतो. आमचा प्लॅन रेडी आहे. हो. काय हो हो तयार आहे? हा असा प्लॅन नकोय मला पुन्हा. हे नाही तर आपण त्यांना वेगळं करायला बघायचो आणि त्या अजूनच जवळ यायचे. नाही आई, असं काही होणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझ्याकडे एक सिंपल प्लॅन आहे. हे बघा, आता आपण तसंही मंदिरात जाणार आहोत. तिथे गेल्यावर आणि असंच होईल ना नक्की? 100%. शाबास. लागा मग तयारीला. मी बघते बाकीचं.